देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन ज्याला हिरवा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला, हिरवा झेंडा दाखवलेला आहे। एक ऐतिहासिक पाऊल असं म्हणावं लागेल, ऐतिहासिक टप्पा भारतीय रेल्वेसाठीचा। हायड्रोजनवर धावणारी ही ट्रेन, त्याला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। तर 60 मिनिटांचा असा हा प्रवास असणार आहे। भारतातली ही पहिली हायड्रोजन ट्रेन आहे आणि हायड्रोजनवर ट्रेन सुरू करणारा जगातला भारत 5वा देश ठरलाय। मात्र देशातली ही पहिलीच हायड्रोजन रेल्वे आहे ज्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे। तर जिंद ते सोनीपत हरियाणातली ही 2 स्थानकं, त्या दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। तर क्लीन एनर्जीच्या दिशेने हे आणखी एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल असं म्हणता येईल। तर याला ना डिझेलची गरज ना ओव्हरहेड वायर असणारे नव्या युगातली ही नवी हायड्रोजन रेल्वे आहे। पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं लोकार्पण या ठिकाणी पंतप्रधानांनी केलेलं आहे। उपस्थित सगळ्यांना अभिवादन या ठिकाणी हात उंचावून पंतप्रधानांकडून केलं जात आहे। जिंद ते सोनीपत या दरम्यान हरियाणातला धावणारी ही ट्रेन देशातली ही पहिली हायड्रोजन रेल्वे, एक प्रकारे भारतीय रेल्वेचं हे ऐतिहासिक पाऊल, ऐतिहासिक टप्पा, स्वदेशी अशी ही मेक इन इंडिया पूर्णपणे निर्मित अशी ही हायड्रोजन ट्रेन, जगातला हा 5वा देश आपला जो हायड्रोजनवर जिथे रेल्वे धावते। तर इथे धुराऐवजी म्हणजे हायड्रोजनवर धावणारी ही ट्रेन असल्यामुळे या ट्रेनमधनं धूर निघणार नाहीये, ओव्हरहेड वायर नाहीये, डिझेलचा वापर नाहीये, धुराऐवजी पाणी उत्सर्जित करणार आहे। तर अशी ही रेल्वे गाडी आहे, नव्या युगाचं हे इंधन म्हणता येईल। हायड्रोजन ट्रेनवर धावणारी ही ट्रेन सोनी ते जिंदपत दरम्यान, आणि त्याला पंतप्रधानांनी हा हिरवा झेंडा दाखवलेला आहे। तर याआधी त्याच्या चाचण्या करण्यात आलेल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या हायड्रोजन ट्रेनच्या करण्यात आलेल्या होत्या आणि अखेर आज देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचं, हायड्रोजन रेल्वेचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं। आणि या ट्रेनमधनं काही विद्यार्थी सुद्धा प्रवास करतात। अगदी स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी अशी ही हायड्रोजन रेल्वे। तर या रेल्वेच्या निळसर रंगाची ही ट्रेन आहे। म्हणजे आपण याआधी पाहिलेलं होतं वंदे भारत भगव्या रंगात होती, त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या मेक इन इंडियाच्या नवीन रेल्वे लोकार्पण करण्यात आलेल्या होत्या। आता ही हायड्रोजनवर धावणारी रेल्वे निळ्या रंगातली आहे। भारतीय रेल्वेसाठी हे एक मोठं ऐतिहासिक असं पाऊल आहे।